नमस्कार. ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण महा-TETसाठी अतिशय उपयुक्त इयत्ता 5वी इतिहासातील कुशल मानव ते प्रगत बुद्धीचा मानव यावरील वारंवार विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आणि ते तुम्हाला पेपर 1 व 2 साठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. चला तर आपण बघूया कुशल मानव ते प्रगत बुद्धीचा मानव यावरील महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. कुशल मानव म्हणजे काय? तर कुशल मानव म्हणजे हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. कुशल मानव म्हणजे हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव. प्रश्न क्रमांक 2. कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम कोणत्या खंडात मिळाला? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. आफ्रिका या खंडात कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम मिळाला. प्रश्न क्रमांक 3. कुशल मानवाचे अवशेष प्रामुख्याने कोणत्या 2 देशाच्या परिसरात मिळाले? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. टांझानिया आणि केनिया या 2 देशाच्या परिसरात कुशल मानवाचे अवशेष प्रामुख्याने मिळाले. प्रश्न क्रमांक 4. कुशल मानवाचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव काय? तर कुशल मानवाचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव आहे पर्याय क्रमांक ब. लुई लिकी. तर लुई लिकी या शास्त्रज्ञाने कुशल मानवाचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 5. लुई लिकी यांनी कुशल मानवाला काय नाव दिले? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. होमो हॅबिलिस. तर लुई लिकी यांनी कुशल मानवाला होमो हॅबिलिस हे नाव दिले. प्रश्न क्रमांक 6. लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ काय आहे? तर लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. हॅबिलिस या शब्दाचा अर्थ काय होतो? तो हॅबिलिस या शब्दाचा अर्थ होतो हाताच्या कुशलतेने वापर करणारा मानव. तर पर्याय क्रमांक क या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. कुशल मानवाच्या पाठीच्या कण्यामध्ये काय वैशिष्ट्य होते? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. त्याच्या पाठीच्या कण्यात किंचित बाक होता. हा कुशल मानवाच्या पाठीच्या कण्यामध्ये असणारे वैशिष्ट्य होते. प्रश्न क्रमांक 9. कुशल मानवाने बनवलेली हत्यारे खालीलपैकी कोणत्या कामासाठी उपयोगी नव्हती? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी कुशल मानवाने बनवलेली हत्यारे ही उपयोगी पडत नव्हती. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 10. कुशल मानव अन्न म्हणून खालीलपैकी काय गोळा करत असावा? तर कुशल मानव अन्न म्हणून पक्ष्यांची अंडी, फळे आणि कंदमुळे, इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतील उरलेले मांस वरील सर्व. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर कुशल मानव अन्न म्हणून पक्ष्यांची अंडी, फळे आणि कंदमुळे, इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतील उरलेले मांस हे सर्व तो अन्न म्हणून गोळा करत असावा. प्रश्न क्रमांक 11. इरेक्टस या शब्दाचा अर्थ काय आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. ताठ उभा राहणारा मानव. प्रश्न क्रमांक 12. कुशल मानवाच्या तुलनेत कोणाचा मेंदू अधिक विकसित होता?
तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, होमो इरेक्टस म्हणजेच ताठ कण्याचा मानव. याचा कुशन मानवाच्या तुलनेने मेंदू अधिक विकसित होता. प्रश्न क्रमांक 13, ताठ कण्याच्या मानवाला होमो इरेक्टस अग्नीची ओळख कशी झाली? तर ताठ कण्याच्या मानवाला अग्नीची ओळख ही जंगलात लागणारे वणवे पाहून झाली. तर पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम कोणत्या देशात सापडले? तर शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशात सापडले. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, शक्तिमान मानवाला काय म्हटले जाते? तर शक्तिमान मानवाला निॲडरथल मॅन असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, शक्तिमान मानवाचा मेंदू कोणापेक्षा अधिक विकसित होता? तर शक्तिमान मानवाचा मेंदू हा ताठ कण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. तर पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, शक्तिमान मानव प्रामुख्याने कोठे वस्ती करत होता? तर शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, चामड्यावरील मांस खरवडण्यासाठी शक्तिमान मानव कशाचा उपयोग करत असे? तर चामड्यावरील मांस खरवडण्यासाठी शक्तिमान मानव दगडाच्या शिलक्यापासून केलेल्या तासण्याचा उपयोग करत असे. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, सुमारे 30,000 वर्षापूर्वी कोणता मानव नष्ट झाला असे मानले जाते? तर सुमारे 30,000 वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला असे मानले जाते. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, मृत व्यक्तीचे दफन करताना शक्तिमान मानव तिच्या अंगाला कोणत्या रंगाची माती चोळत असे? मृत व्यक्तीचे दफन करताना शक्तिमान मानव तिच्या अंगाला लाल रंगाच्या मातीचा उपयोग करत असे. ती माती त्याच्या शरीराला चोळत असे. तर पर्याय क्रमांक क या प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21, बुद्धिमान मानव यालाच काय म्हणतात? बुद्धिमान मानव यालाच होमो सेपियन असे म्हणतात. तर पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, युरोपमध्ये बुद्धिमान मानवाला कोणत्या नावाने ओळखले गेले? तर युरोपमध्ये बुद्धिमान मानवाला क्रो-मॅग्नॉन या नावाने ओळखले गेले. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, सेपियन या शब्दाचा अर्थ काय आहे? सेपियन या शब्दाचा अर्थ आहे बुद्धिमान. तर पर्याय क्रमांक क या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, बुद्धिमान मानवाचे अवशेष कोणत्या खंडामध्ये सापडले नाही? तर बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका खंडात सापडले, आशिया खंडात सापडले, युरोप खंडात सापडले, पण ऑस्ट्रेलिया खंडात सापडले नाही. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ड. प्रश्न क्रमांक 25, बुद्धिमान मानव दगडाची छोटी पाती काढून ती कशाच्या खाचेत बसवत असे? तर बुद्धिमान मानव दगडाची छोटी पाती काढून ती हाडांच्या किंवा लाकडाच्या खाचेत बसवत असे. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, बुद्धिमान मानव याला खालीलपैकी कोणते नाव दिले गेले? तर बुद्धिमान मानव याला
विचार करणारा मानव असे नाव दिले गेले. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. आधुनिक मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाल्यावर त्याला काय नाव दिले गेले? तर आधुनिक मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाल्यावर त्याला प्रगत बुद्धीचा मानव असे नाव दिले गेले. तर पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. प्रगत बुद्धीचा मानव याला वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात? प्रगत बुद्धीचा मानव याला वैज्ञानिक भाषेत होमो सेपियन असे म्हणतात. तर पर्याय क्रमांक क या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. आनुवंशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? आनुवंशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जनकशास्त्र असे म्हणतात. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. आधुनिक मानवाचे पूर्वज कोण होते असे मानले जाते? तर आधुनिक मानवाचे पूर्वज शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव होते असे मानले जाते. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 31. आधुनिक मानवाने साधारणपणे केव्हा पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित केले? तर आधुनिक मानवाने साधारणपणे इसवी पूर्व सुमारे 11,000 ते इसवी पूर्व 10,000च्या सुमारास त्याने पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित केले. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. शेतीमधील अन्नधान्याच्या उत्पादनामुळे मानवाच्या आहारात कोणत्या पदार्थाचा समावेश झाला? शेतीमधील अन्नधान्याच्या उत्पादनामुळे मानवाच्या आहारात पिष्टमय पदार्थाचाच म्हणजेच कार्बोदकाचा समावेश झाला. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33. मानवाची तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल केव्हापासून अतिशय वेगवान झाली? तर मानवाची तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल ही पशुपालनाला आणि शेतीला सुरुवात झाल्यापासून झाली. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. अशा प्रकारे आज आपण कुशल मानव ते प्रगत बुद्धीचा मानव यावरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण बघितले. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.